तुहिरे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजश्रीखेंच्या घरापासून. तर आता इथे आजी म्हणतात गुरुजींना ते दोघे आल्याशिवाय साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होणार नाही. तुम्ही म्हणाल तसं असं म्हणतात आता इथे गुरुजी. पण मुहूर्त टाळायला नको साखरपुड्याचं असं म्हणतात इथे वल्लरी. तर आता चेहरा पडतो बघा प्रेक्षक सदावर्तेंचा. अहो पण साखरपुड्याच्या अंगठ्या नको का असं म्हणतात आता गुरुजी. गुरुजी माझ्याकडे नवीन कोरी अंगठी आहे त्या घालून सुरुवात करूया ना साखरपुड्याला असं म्हणते आता इथे वल्लरी. म्हणजे काय मुहूर्त टळायला नको नाही का असं म्हणते वल्लरी. घेऊन या लगेच असं म्हणतो आता इथे गुरुजी. काही मुहूर्त टळलेलेच बरे असतात नाही का असं म्हणतो आता इथे अविनाश. मी काय म्हणतो गुरुजी ते दोघे येईपर्यंत आपण थांबूया प्लीज असं म्हणतो आता इथे अविनाश. ठीक आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरीला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो हे सगळं. तर आता इथे राकेश पण विचारत असतो. तर आता इथे असं दाखवलंय की नम्रता बसलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे ईश्वरी येते. तर आता ती बघते नम्रताला बघा प्रेक्षक हो. तर आता समुद्र काठाला बसलेली असते नम्रता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी येते आणि आता ती तिच्या बाजूला बसते बघा प्रेक्षक हो. नमूताई असं म्हणते आता इथे ईश्वरी आणि हात पकडते ती नम्रताचा. ताई प्लीज प्लीज सगळ्या मनातला राग बाजूला ठेवणी चल ना माझ्यासोबत असं म्हणते ईश्वरी. ईशू असं म्हणते आता इथे नम्रता. तू इथे तुमच्या घरी तर असं म्हणते ती त्याबद्दलच बोलायला आली असं म्हणते ईश्वरी. चल ना माझ्यासोबत असं म्हणते ईश्वरी. तुला कसं कळलं की मी इथे आले असं म्हणते आता इथे नम्रता. एवढं तर ओळखते ना तुला मी लहानपणापासून असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे नम्रता रडत असते बघा प्रेक्षक हो. ताई ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी. चल ना ग प्लीज चल ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. ईशू अगं कुठे असं म्हणते आता इथे नम्रता. तू कुठे असायला हवीस तिथे घेऊन जाते तुला असं म्हणते ईश्वरी. म्हणजे असं म्हणते आता इथे नम्रता. ताई आम्हाला बोलत बसायला वेळ नाही चल लवकर असं म्हणते आता ईश्वरी. अगं सांग तरी कुठे जातोय आपण असं म्हणते आता इथे नम्रता. अगं सांगते चल असं म्हणते उठ उठ असं म्हणते ईश्वरी. ईशू अगं असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो नम्रता. तर आता इथे परत राजश्रीखेंचं घर दाखवले. तर आता इथे आरणा उतरतो बघा प्रेक्षक हो गाडीतून. तर आता इथे खूप टेन्शनमध्ये असतो आरणव बघा प्रेक्षक हो आणि आता तो थांबलेला असतो. तर त्याला खूप विचार आलेले असतात आता इथे. तर आता तो विचार करत थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव म्हणतो कुठे आहे बिलसिंतौर असं म्हणतो तो. तिला काही झालं नसेल ना असं म्हणतो आता इथे अर्णव. नो 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 असं म्हणतो तो. तर आता इथे त्याचा फोन वाजतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो फोन घेतो. हॅलो असं म्हणतो आता इथे अर्णव. अर्णव राजश्री बोलतोय का असं म्हणतो आता इथे पोलीस. तर आता इथे अर्णव म्हणतो कोण बोलताय. मी दहिसर पोलीस स्टेशन मधून बोलतोय असं म्हणतो आता इथे तो पोलीस. इन्स्पेक्टर जमदाडे असं म्हणतो तो. पोलीस स्टेशन व्हॉट हॅपन असं म्हणतो अर्णव. सर आम्हाला माहिती हवी होती असं म्हणतो तो. आम्हाला एक डेड बॉडी सापडली असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो. एक तरुण मुलगी आहे साडी नेसलेली असं म्हणतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे अर्णवला अजून भीती वाटायला लागते. त्याच्या हातून फोनच खाली पडतो. हॅलो असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. कट केला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. मी सिंदूर असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. मी सिंदूर असं म्हणायला लागतो तो आणि त्याला खूप भीती वाटायला लागते की काय झालं का ईश्वरीला म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता तो खाली बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पाठीमागेच ईश्वरी येऊन थांबलेली असते तिच्या. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे वळून बघतो अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव बघतो ईश्वरीला पाठीमागे. तर आता अर्णव जातो ईश्वरीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला टच करून बघतो तो आणि आता तो ओटक लावून बघतच असतो बघा प्रेक्षक हो तिला. कुठे होतीस तू असं म्हणतो आता इथे अर्णव. कुठे निघून गेली होतीस असं म्हणतो आता इथे अर्णव. कुणाला न सांगता कुठे निघून गेली होतीस तू असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते सर माहिती आहे तुला किती टेन्शन मध्ये होतो मी असं म्हणतो आता इथे अर्णव. कुठे कुठे शोधलं तुला. तुझ्या घरी गेलो होतो मी. तिथे कुलूप होता डोरला असं म्हणतो अर्णव. तुमच्या सगळ्यांसोबत असं का वागता तुम्ही. का वागतेस असं तू असं म्हणतो आता इथे अर्णव. काय चाललंय असं म्हणतो अर्णव आणि रडायला लागतो तो. तुला काय झालं सर काय असं मी हा असं म्हणतो आता इथे अर्णव रडायला लागतो बघा प्रेक्षक हो. इतकं टेन्शन होतं तर त्या पोलीस पोलीस असं म्हणते आता इथे ईश्वरी. पोलीस कुठे आले मध्येच. तू सापडत नव्हतीस म्हणून पोलीस कंप्लेंट करणार होतो मी असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. पण दिस इज इरेस्पॉन्सिबल यू गेट इट असं म्हणतो आता इथे अर्णव. मला न सांगता कुठे जायचं नाही कुठे गावायचं नाही असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. मी टॉलरेट नाही करणार आहे शेवटचं सांगतो मी असं म्हणतो तो. ऑल राईट तू हसतीस का असं म्हणतो तो. मी तर टेन्शनमध्ये आहे आणि तुला हसायला येते असं म्हणतो आता इथे अर्णव. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्ही शांत व्हा मला ना गंमत वाटली असं म्हणते ईश्वरी. तुला गंमत वाटते असं म्हणतो अर्णव. सर शांत व्हा माझं ऐकून तरी घ्या असं म्हणतो आता इथे ईश्वरी. नाही ऐकायचं आहे असं म्हणून तू जातो बघा प्रेक्षक हो परत चिडून. तर आता इथे ईश्वरी जाते अर्णवकडे आणि म्हणते सर प्लीज प्लीज माझं एकदा शांतपणे ऐकून घ्या असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. तुम्हीच म्हणता ना आपलं लग्न हे लवलेस मॅरेज आहे त्यात काळजी प्रेम काही नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवला बघा प्रेक्षक हो. मग आता हे जे काय झालं असं म्हणते ईश्वरी तर ते काय होतं असं म्हणून विचारते बघा प्रेक्षक होती अर्णवला. तर आता अर्णव बघत असतो ईश्वरीकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक लागलाय बघा प्रेक्षक हो आणि आता इथे अर्णव उत्तरच देत नाही. तर ईश्वरी म्हणते काही तास दिसले नाही माझा फोन बंद होता तर तुम्ही इतके बेचैन झालात असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते आपलं ना आता हे फक्त जगाला दाखवायला आहे असं तुम्हीच म्हणता असं म्हणते ईश्वरी. तर मग तरी सुद्धा तुम्ही इतक्या अस्वस्थ का झालात असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो पण मग नमुताई आणि आकाश भाऊजींचा एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्या दोघांना एकत्र जिंदगी घालवायची इच्छा आहे
आणि अशा दोन लोकांना आपण वेगळे करणार आहोत असं म्हणते आता इथे ईश्वरी. लव्हलेस मॅरेज मधले आपण दोघं जे काही तासही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, मग असे दोन लोक जे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात ते कसे राहू शकतील सर एकमेकांशिवाय असं म्हणते ती. कसं जगू शकतील असं म्हणून विचारते ती आता अर्णवला. आणि जरी जगले तरी त्याला जगणं म्हणता येईल का असं म्हणते आता इथे ईश्वरी. सर कोणावर प्रेम करणं हा गुन्हा आहे का? नाही ना असं म्हणते ती. मग आपण कसली शिक्षा देतोय त्या दोघांना असं म्हणते आता इथे ईश्वरी. हा असं विचारते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव काही उत्तर देतच नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे ईश्वरी मात्र त्याला प्रश्न विचारत असते. तर आता काही प्रश्नांची उत्तरच नसतात त्याच्याकडे. तर आता तो फक्त चालत दुसरीकडे जात असतो. तर आता तो खूप विचार करायला लागतो या सगळ्या गोष्टींवर बघा प्रेक्षक हो. आणि त्याला रिअलाइज व्हायला लागतं. तर आता इथे थांबून विचार करत असतो तो. प्लीज प्लीज एकदा विचार करा असं म्हणते आता इथे ईश्वरी. माझ्यासाठी नाही तर त्या दोघांसाठी असं म्हणते आता इथे ईश्वरी. ज्यांचं जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर असं म्हणते आता इथे ती बघा प्रेक्षक हो. तर आता प्लीज असं म्हणते ती. तर आता इथे अर्णवला पण विचार करायला लागतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता समोरच त्याच्या नम्रता असते बघा प्रेक्षक हो. तर आता बघतो अर्णव नम्रताला. तर आता अर्णव जातो नम्रताकडे बघा प्रेक्षक हो. माझा प्रेमावर नाही आहे विश्वास असं म्हणतो आता इथे अर्णव. पण तुमचा तर आहे ना असं म्हणतो आता इथे अर्णव. तो विश्वास मी हरवून नाही देणार असं म्हणतो आता इथे अर्णव नम्रताला बघा प्रेक्षक. आणि नम्रता खूप भावूक झालेली असते आता इथे. चल असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक. आणि आता तो आत घेऊन जातो नम्रताला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव घेऊन जातो नम्रताला आतमध्ये. आणि आता इथे ईश्वरी बाहेरच थांबलेली असते. तर ती बघते ते दोघांना आत जायचं बघा प्रेक्षक हो. सर तुमचं ही बसेल एक दिवस प्रेमावर विश्वास असं म्हणते ईश्वरी. तुमच्या डोळ्यात आज जे काय पाहिलं मी ते प्रेम होतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्हाला नसेल माहीत पण मला कळलंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि मी तयार आहे तुमच्या प्रेमाची वाट बघायला असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि ती सुद्धा पाठीमागे पळत जाते बघा प्रेक्षक हो अर्णव आणि नम्रताच्या. तर आता इथे गुरुजी म्हणतात साखरपुड्याचा मुहूर्त टळतोय. अजून किती वेळ वाट बघवणार आहोत आपण असं म्हणतात गुरुजी. अविनाशी मला वाटतं ऑलरेडी खूप उशीर झाला असं म्हणतो सदावर्ती. आणि पूजा पण संपन्न झाली हो ना. आता अजून किती वेळ थांबायचं आहे आपण असं म्हणते सदावर्तीची बायको. मला अगदी पटतंय तुमचं म्हणणं असं म्हणते वल्लरी. मी काय म्हणते आपण साखरपुडा उरकूनच टाकूया असं म्हणते वल्लरी. गुरुजी जरा ते पाठ द्या ना हे घ्या असं म्हणून आता गुरुजी चालू करतात बघा प्रेक्षक हो. तर आता अंगठ्या घेते वल्लरी. मेघनाच्या पोटात अंगठी घाल असं म्हणते आता इथे वल्लरीने आकाशला ती अंगठी देते. तर आता मेघनाची आई सुद्धा अंगठी देते बघा प्रेक्षक हो मेघनाच्या हातामध्ये. राहा राहा उभे राहा असं म्हणते वल्लरी. की गोड जोडी दिसते असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे मेघना आपला हात पुढे करते बघा प्रेक्षक हो. तर आकाश काय लवकर घालत नसतो अंगठी. आकाश असं म्हणते वल्लरी. अरे बघस का उभा आहेस अंगठी घाल ना मेघनाच्या हातामध्ये असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला आठवतं कसं त्याने अंगठी घातलेलं असतं नम्रताच्या बोटांमध्ये. आणि कसं आपला प्रेम त्याने त्या दिवशी तिच्यासमोर जाहीर केलेलं असतं आय लव्ह यू म्हणून. हे सगळं त्याला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो आता. काय आकाश असं म्हणते आता इथे वल्लरी. काय घाल ना अंगठी असं म्हणते बघा प्रेक्षक हो वल्लरी. तर आता तो अंगठी घालत असतो बघा प्रेक्षक हो मेघनाच्या हातामध्ये. तर आता इथे आकाश अंगठी घालत असतो बघा प्रेक्षक हो मेघनाच्या बोटांमध्ये. थांब आकाश असं म्हणत आता इथे अर्णवची एंट्री होते बघा प्रेक्षक हो. आणि आता तो नम्रताला घेऊन आलेला असतो. तर सगळेजण बघतात तिकडे. तर आता इथे एकदम रॉयल एंट्री होते बघा प्रेक्षक हो अर्णवची. आणि त्याच्यासोबत नम्रताची. आणि पाठीमागून ईश्वरी सुद्धा येत असते. तर आता आकाश बघतच थांबतोय काय चाललं म्हणून. तर वल्लरीचा चेहरा मात्र पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आत येतो अर्णव घेऊन बघा प्रेक्षक हो नम्रताला. तर आता अर्णवकडे सगळे बघायला लागतात हे काय चाललंय म्हणून. आणि तोही त्यांच्याकडे बघायला लागतो. तर आता इथे नम्रताकडे बघतो बघा प्रेक्षक होतो. आणि धीर देतो तो नम्रताला. तर आता अर्णव येतो बघा प्रेक्षक हो स्टेज जवळ. आणि सेंटरला थांबतो तो आता इथे. प्रेम म्हणजे ही खूप जुनी डेफिनेशन आहे प्रेमाची असं म्हणतो अर्णव. आकाश असं म्हणतो आता इथे अर्णव. तुझं प्रेम आहे ना नम्रतावर असं म्हणतो आता इथे अर्णव. सगळ्यांसमोर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सदावर ते कपलला मात्र एकदमच टेन्शन येते काय चाललंय म्हणून. तर आता इथे सगळेजण बघतच राहतात काय चाललंय म्हणून. तर आता इथे मेघना बघते आकाशकडे बघा प्रेक्षक हो. तर आकाशच्या डोळ्यात सुद्धा अश्रू असतात आणि नम्रताच्या डोळ्यात सुद्धा. मग फक्त घरच्यांच्या आनंदासाठी एवढा मोठा सॅक्रिफाईस करायला का रेडी झाला होतास असं म्हणतो आता इथे अर्णव. तर मेघना बघतच राहते आकाशकडे बघा प्रेक्षक हो. आकाश लहानपणापासून एकत्र मोठे झालो होतो आपण. इतक्या गोष्टी शेअर केल्यात आपण. मग एवढी साधी गोष्ट तुला सांगावीशी नाही वाटली मला असं म्हणतो आता इथे अर्णव. हा इतका मोठा डिसिजन तू एकटा घेऊन मोकळा झालास असं म्हणतो आता इथे अर्णव. अर्णव हे बघ असं म्हणते वल्लरी. मामी प्लीज आकाशच्या लाईफचा प्रश्न आहे हा. तू नाही डिसाईड करायचं असं म्हणतो आता इथे अर्णव. आई वडिलांचा रिस्पेक्ट करणं म्हणजे स्वतःची इच्छा मारणं असं नाही होत असं म्हणतो आता इथे अर्णव. जे आपल्याला नाही पटत ते फक्त त्यांच्या आनंदासाठी करणं हे चुकीचं आहे असं म्हणतो होता तो. तर ऐक मेघना आय एम रिअली व्हेरी सॉरी आय हॅड टू डू दिस असं म्हणतो होता इथे अर्णव. पण आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं म्हणतो होता इथे अर्णव. तर आता इथे मेघना बघत असे बघा प्रेक्षक हो आकाशकडे. हा साखरपुडा झाला ना तर 3 आयुष्य स्पॉईल होती तसं म्हणतो आता इथे अर्णव.
सो प्लीज असं म्हणतो होता इथे अर्णव. इट्स अ रिक्वेस्ट. प्लीज नीट विचार कर. प्लीज असं म्हणतो तो. आय नो हे तुझ्यासाठी खूप शॉकिंग आहे, अनएक्सपेक्टेड आहे. पण मी आज बोललो नसतो ना तर आकाश कधीच बोलला नसता असं म्हणतो होता इथे अर्णव. 1 मिनिट विचार कर, तू आकाशसोबत सुखी राहू शकली असतीस का असं म्हणतो होता इथे अर्णव मेघनाला. हे बघ अर्णव असं म्हणते आता इथे वल्लरी. ज्या नात्यात प्रेम नसतं ते नातं नातं नसतं, ओझं असतं असं म्हणतो होता इथे अर्णव वल्लरीला. ह्यांचं नातं नाही टिकू शकत असं म्हणतो अर्णव रडत रडत. प्लीज असं म्हणतो तो. तर सदावर ते कपाल चिडून बघत असं बघा प्रेक्षक वल्लरीकडे. मेघना असं म्हणतो होता इथे अर्णव. दिस इज युअर लाईफ. तुला डिसाईड करायचं असं म्हणतो होता इथे अर्णव. तुझा डिसिजन 3 आयुष्य एक तर स्पॉईल करू शकतो नाहीतर वाचू शकतो असं म्हणतो होता इथे अर्णव. मेघना मला असं वाटतं की तू असं म्हणतो सदावर ते. मला आकाशसोबत बोलायचं 1 मिनिट असं म्हणते आता इथे मेघना. आकाश तू कोणत्या प्रेशर खाली येऊन माझ्या बरोबर लग्नासाठी तयार झालास, पण ऍटलिस्ट एकदा नम्रताचा विचार करायला हवा होतास तू असं म्हणते आता इथे मेघना. तुझं खरंच प्रेम आहे ना तिच्यावर असं म्हणते आता इथे मेघना. हो असं म्हणतो आता इथे आकाश. मग हीच गोष्ट मला फ्रँकली आधी सांगितली असतीस तर ही गोष्ट आलीच नसती अशी समोर असं म्हणते आता इथे मेघना. तर आता ती बघते बघा प्रेक्षक नम्रताकडे आणि तर चालत जाते मेघना नम्रताकडे. नम्रता असं म्हणते आता इथे मेघना. तू खूप मोठ्या मनाची आहेस आणि मी सुद्धा दुसऱ्या कुणाला दुखवून माझा संसार नसते करू शकले असं म्हणते आता इथे मेघना. हो असं म्हणतात आता हे सदावर ते कपल पण. बाबा मला हा साखरपुडा करायचा नाही आहे असं म्हणते आता इथे मेघना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता खूप खुश होते आणि ईश्वरी पण बघा प्रेक्षक हो. तर आता वल्लरीला खूप जास्त राग आलेला असतो. तर आजचा बघ इथे समोर बघा रिकामध्ये काय येते. रिकामध्ये असं दाखवलंय की मेघना बाजूला येऊन थांबवते आकाशच्या नम्रताला आणि ती एंगेजमेंट रिंग देते आता इथे नम्रताला बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे आकाश आणि नम्रताची एंगेजमेंट होते. तर आता इथे खूप आनंदात असतात आकाश आणि नम्रता. तर आता इथे ईश्वरी येते अर्णवकडे आणि म्हणते तुम्हाला त्यांचं प्रेम कळालं, मग आमच्या प्रेमाचा नाही कळत का? म्हणजे माझा नाही तर तुमचाही विचार करा असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.